स्वामी समर्थांना एका माणसाने घरातून हाकलून दिलं होतं. कोण होता तो माणूस? आणि मग स्वामींनी काय केलं की तोच माणूस जन्मभर स्वामींचा दास झाला? हे ऐकून डोळ्यात पाणी येईल. ही गोष्ट ऐका. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला चोळप्पा नावाचा एक मोठा सावकार होता. पैसा, घर, नोकर, चाकर सगळं होतं, पण डोक्यात हवा. त्याला वाटायचं मीच देव. एक दिवस अक्कलकोटात एक अवलिया आला. अंगावर फाटकी कपडे, वेड्यासारखं वागणारा. लोक म्हणू लागले, स्वामी आले, स्वामी आले. चोळप्पा हसला, म्हणाला, हा कसला स्वामी? हा भिकारी दिसतोय. असं म्हणून चोळप्पा हसू लागला. त्यानंतर स्वामी एकदा चोळप्पाच्या वाड्यावर गेले. चोळप्पा जेवत होता. स्वामींना बघून तो ओरडला, चल निघ इथून. तुझ्यासारखे भोंदू खूप बघितले. नोकरांना सांगितलं हाकलून द्यायला. स्वामी शांतपणे हसले आणि निघून गेले. पण जाताना फक्त एवढंच म्हणाले, अरे वेळ सगळ्यांना शिकवते. त्या रात्रीपासून चोळप्पाचं नशीब पालटलं. व्यापारात नुकसान, घरामध्ये भांडणं, मुलगा आजारी, 6 महिन्यात होत्याचं नव्हतं झालं. चोळप्पा रस्त्यावर आला. तेव्हा त्याला कळलं, ज्याला आपण भिकारी म्हणालो तोच खरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक होता. रडत रडत चोळप्पा स्वामींच्या शोधात निघाला. अक्कलकोटच्या जंगलात स्वामी एका झाडाखाली बसले होते. चोळप्पा धावत गेला आणि स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं. ओक्साबोक्शी रडू लागला. म्हणाला, स्वामी मी चुकलो, मला माफ करा. मी ओळखलं नाही तुम्हाला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, अरे चोळप्पा, मी तुझी वाटच बघत होतो. तू माझा अपमान नाही केलास. तू तुझ्या अहंकाराचा अपमान केलास. आता तो अहंकार गेला. आता तू माझा झालास. आणि त्या क्षणी चोळप्पाच्या आयुष्याचं सोनं झालं. माझ्या बाळांनो, आपण पण कधी ना कधी चोळप्पासारखे वागतो. पैसा आला की माणूस विसरतो. पद मिळालं की पाया विसरतो. पण स्वामी म्हणतात, गर्वाचं घर खालीच असावं. ज्याच्या मनात मी आहे त्याला कधीच कोणापुढे झुकावं लागत नाही. आणि ज्याच्या मनात अहंकार आहे त्याला काळ झुकवतो. आज तुमच्या आयुष्यात पण कोणी स्वामी आला असेल, कोणत्या ना कोणत्या रूपात, आई वडील, गुरु किंवा एखादा गरीब. त्याचा अपमान करू नका, कारण कधी कोणाच्या रूपात देव भेटेल सांगता येत नाही. तर मंडळी, आवडली का चोळप्पाची गोष्ट? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींना सांगा की मी चोळप्पा होणार नाही. हा व्हिडिओ त्या एका माणसाला पाठवा ज्याच्यात खूप इगो आहे. कदाचित त्याचं आयुष्य बदलेल. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, मित्रमित्रांना शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या स्वामी लीलेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.